हमें खान का मस्तक चाहिए शिवा। जय भवानी जय शिवाजीचा गजर आणि आपला राजा आपला अभिमानचा जयघोष करीत सध्या रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे। या चित्रपटाचं प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक केलं जात असून बॉलिवूडमधील कलाकारांची फौज लक्ष वेधून घेत आहे। पण महाराष्ट्राचा लाडका भाऊ म्हणजेच रितेश देशमुखची बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीत एंट्री कशी झाली? आर्किटेक्ट म्हणून काम करीत असताना रितेश अभिनयाकडे कसा वळला? यामागची रंजक कहाणी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आर्किटेक्टचं शिक्षण ते अभिनयाचे धडे। प्रेक्षको, महाराष्ट्राच्या राजकारणातील बलाढ्य व्यक्तिमत्व दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र असलेल्या रितेश देशमुख यांचा जन्म 17 डिसेंबर 1978 रोजी लातूरमध्ये झाला। त्याने जी.डी. सोमानी मेमोरियल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं, तर मुंबईतील कमला रहेजा स्कूल ऑफ आर्किटेक्चरमधून आर्किटेक्टची पदवी प्राप्त केली। त्यानंतर रितेशला न्यूयॉर्कमधील एका आर्किटेक्चर फर्ममधून नोकरीची ऑफर आली आणि त्यानं परदेशाची वाट धरली। त्या ठिकाणी आर्किटेक्ट म्हणून काम करत असताना रितेशला अभिनयाची आवड सातत्याने खुणावत असल्यामुळे त्यानं न्यूयॉर्कमधील ली स्ट्रासबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला, अभिनयाचे धडे गिरवले आणि वर्षभरानंतर रितेश पुन्हा भारतात परतला। भारतात परतल्यानंतर रितेशने इव्हॉल्युशन आर्किटेक्चर डिझाईन स्टुडिओ ही स्वतःची कंपनी सुरू केली। यासोबतच अभिनयाचं शिक्षण गाठीशी होतं। पहिला चित्रपट कोणता? घरातील बलाढ्य राजकीय वारसा, पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धीच्या पलीकडे जाऊन रितेश स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडत होता आणि हा प्रवास सुरू असतानाच रितेशला बॉलिवूडमधून ऑफर आली आणि त्याने 2003 साली प्रदर्शित झालेल्या तुझे मेरी कसम या हिंदी चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं। या चित्रपटात रितेशने ऋषी ही प्रमुख भूमिका साकारत अभिनेत्री जेनेलिया सोबत स्क्रीन शेअर केली। रोमॅन्टिक ड्रामा असलेल्या तुझे मेरी कसम चित्रपटाला तिकीट खिडकीवर अपेक्षित आर्थिक यश साधता आलं नाही। अनेकांनी रितेशकडे मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणूनच पाहिलं, तर काहींनी त्याच्या अभिनयाचं भरभरून कौतुकही केलं। आपल्या पदार्पणातील तुझे मेरी कसम फ्लॉप ठरल्यामुळे रितेशने खचून न जाता पुन्हा जोमानं काम करायला सुरुवात केली आणि अनेक चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारत स्वतःला सिद्ध केलं। तुझे मेरी कसम नंतर रितेश देशमुखनं 2003 साली आउट ऑफ कंट्रोल चित्रपटात काम केलं आणि त्यानंतर 2004 साली प्रदर्शित झालेल्या मस्ती या कॉमेडी थ्रिलर चित्रपटात डॉक्टर अमर सक्सेना ही भूमिका साकारली। या भूमिकेसाठी रितेशनं सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा पुरस्कारही पटकावला। त्यामुळे मस्ती चित्रपटानंतर रितेशच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थानं वळण मिळालं आणि त्यानं मागं वळून पाहिलं नाही। मराठी चित्रपटसृष्टीत एंट्री कशी झाली? बॉलिवूडमध्ये यशस्वी वाटचाल सुरू असताना रितेश आणि पत्नी जेनेलिया देशमुख यांनी 15 सप्टेंबर 2010 रोजी मुंबई फिल्म कंपनी या निर्मिती संस्थेची स्थापना केली। या कंपनीने 2013 साली प्रदर्शित झालेल्या रवी जाधव दिग्दर्शित बालक पालक या मराठी चित्रपटाची निर्मिती केली। त्यानंतर मुंबई फिल्म कंपनी अंतर्गत 2014 साली प्रदर्शित झालेल्या येल्लो या मराठी चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला। त्यानंतर 2014 सालीच मुंबई फिल्म कंपनीच्या बॅनरखाली निशिकांत कामत दिग्दर्शित लय भारी हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारत रितेश देशमुखने मराठी चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण केलं। यानंतर माऊली, फास्टर फेणे, वेड यांसारख्या चित्रपटांची निर्मिती रितेशच्या मुंबई फिल्म कंपनीनं केली। विशेष बाब म्हणजे 2022 साली प्रदर्शित झालेल्या आणि स्वतः रितेश आणि पत्नी जेनेलियाची मुख्य भूमिका असलेल्या वेड या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून रितेशनं दिग्दर्शक म्हणूनही पदार्पण केलं आणि या चित्रपटाने तिकीट खिडकीवर कोट्यवधींची कमाई करत प्रेक्षकांच्या मनात अक्षरशः घर केलं। तर सध्या छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणाऱ्या रितेश देशमुख लिखित दिग्दर्शित राजा शिवाजी या चित्रपटाची सर्वत्र चर्चा असून रितेश देशमुख आणि सर्व कलाकारांच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक केलं जातंय। प्रेक्षको, रितेश देशमुख यांनी साकारलेली तुमची आवडती भूमिका आणि चित्रपट कोणता हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी
लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा लोकमत फिल्मी.